ओके. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन हा पॉइंट कंप्लीट केला. आज आपण डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन हा पॉइंट पाहणार आहोत. ओके, तर बघा, Charles Darwin had collected innumerable specimens of plants and animals, and depending upon the observations of those specimens, he published the theory of natural selection, which preaches the survival of fittest. चार्ल्स डार्विन हा एक सायंटिस्ट होता. त्याने प्लांट्स आणि ॲनिमल्सचे खूप सारे स्पेसिमेन्स जमा केले आणि त्यांचं ऑब्झर्वेशन केलं. त्यावरून त्यांनी एक थिअरी पब्लिश केली. तिचं नाव होतं थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ओके. विच प्रिचेस दी सर्वायवल ऑफ फिटेस्ट. तर त्यामध्ये त्यांनी सर्वायवल ऑफ फिटेस्ट ही कन्सेप्ट मांडली. सो व्हॉट इज मीन बाय सर्वायवल ऑफ फिटेस्ट? तर बघा, काही ऑर्गॅनिझम्स एखाद्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये त्या एन्व्हायरमेंटनुसार त्यांच्या सराउंडिंगनुसार ॲडजस्ट करू शकतात. तर तेच ऑर्गॅनिझम तिथे सर्व्हाइव्ह करू शकतात, सस्टेन होतात, आणि जे तिथे ॲडजस्ट नाही करू शकत ते पेरिश होतात, नष्ट होऊन जातात. तर याला सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट असं म्हणतात. नेक्स्ट बघा, फॉर दिस पर्पज डार्विन हॅड पब्लिश अ बुक टायटल्ड ओरिजिन ऑफ स्पेसीज. डार्विनने एक बुक पब्लिश केलं, त्याचं नाव होतं ओरिजिन ऑफ स्पेसीज. While explaining the concept, Darwin says that all the organisms reproduce prolifically. सगळे organisms abundant number of offsprings produce करतात. All the organisms compete with each other in a life-threatening manner. मग ते इतके सारे ऑर्गॅनिझम्स एकमेकांशी कम्पीट करतात, त्यांच्यात कॉम्पिटिशन होतं, ते खाण्यासाठी किंवा जागेसाठी असो, आणि ते इतकं खतरनाक असतं की कधी कधी ते त्यांच्या जीवावर सुद्धा बेततं. काही स्पेसीस तिथे नष्ट होऊन जातात. In this competition, only those organisms sustain which show the modifications essential for winning the competition. जे ऑर्गॅनिझम स्वतःमध्ये मॉडिफिकेशन करून घेतात तेच तिथे जिवंत राहतात, तेच तिथे कॉम्पिटिशन मध्ये जिंकतात. However, besides this, natural selection also plays important role because nature selects only those organisms which are fit to live and the rest perish. काही वेळा नेचर स्वतः सिलेक्ट करते ते ऑर्गॅनिझम जे की त्या एन्व्हायरमेंट मध्ये फिट असतील राहण्यासाठी, आणि जे फिट नसतील ते नष्ट होतात. तर बघा, फॉर एक्झाम्पल, एखादा एरिया आहे ज्यामध्ये खूप उंच उंच झाडं आहेत आणि त्यामध्ये दोन प्रकारचे ऑर्गॅनिझम्स राहतात. एक जे की शॉर्ट हाईटचे आहेत आणि एक जे हायटेड आहेत, खूप उंच आहेत. तर त्या भागात कोणते ऑर्गॅनिझम सस्टेन करू शकतील? जे की त्या झाडांपर्यंत, त्या प्लांट्स पर्यंत पोहोचू शकतात. त्यांना खाण्यासाठी ते प्लांट्सची गरज आहे. जी उंच आहेत त्यांना खाण्याची सोय होईल, त्यांना खाण्यासाठी प्लांट्स अवेलेबल असतील. जे शॉर्ट्स आहेत त्यांना खायला काहीच भेटणार नाही, मग कालांतराने ते तिथे नष्ट होऊन जातील, त्या स्पेसीस तिथे राहणार नाहीत किंवा मग त्या दुसरीकडे कुठेतरी निघून जातील. तर या प्रकारे नेचर स्वतः सिलेक्ट करतं की त्या भागात, त्या एरियामध्ये कोणते प्राणी सस्टेन करू शकतात
कोणते प्राणी तिथे राहू शकतात. बघा, sustaining and selected organisms can perform reproduction and thereby give rise to the new species with their own specific characters. मग जे ऑर्गॅनिझम्स त्या एन्व्हायरमेंटशी फिट होतात, तिथे राहू शकतात, ते त्यांचा नंबर आणखी वाढवतात. रिप्रोडक्शन करतात, त्यांचा नंबर वाढवतात, ग्रोथ होते त्यांची, आणि ते ऑफस्प्रिंग देखील ते स्पेसिफिक कॅरेक्टर्स घेऊन जन्माला येतात, जे की तिथे सस्टेन करू शकतील. डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली एक्सेप्टेड फॉर लॉंग ड्युरेशन. डार्विन्सची थिअरी खूप लॉंग ड्युरेशनसाठी एक्सेप्टेड झाली. However, some objections were raised against the theory. तरीही काही लोकांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन्स मांडली. तर बघू काय आहेत ते ऑब्जेक्शन्स. फर्स्ट, नॅचरल सिलेक्शन इज नॉट दी ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. तर काही लोक म्हणतात की नॅचरल सिलेक्शन हे एकच फॅक्टर आहे का की जे इव्होल्युशन घडून आणतं? तर नाही. यामुळे हे एक ऑब्जेक्शन इथे खरं ठरलं. डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. डार्विननं त्याच्या थिअरीमध्ये कोणते मॉडिफिकेशन्स युजफुल आहेत आणि कोणते युजलेस आहेत याविषयी काहीही मत मांडलेलं नाही. देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड अब्रप्ट चेंजेस. डार्विननं हे देखील सांगितलं नाही की ते मॉडिफिकेशन्स जे होत आहेत ऑर्गॅनिझम्समध्ये, जे चेंजेस होत आहेत ते स्लोली होतात की अब्रप्टली, हे देखील डार्विन्सनं सांगितलेलं नाही. Irrespective of all these objections, Darwin's work on evolution has been a milestone. तरीही डार्विनचं हे वर्क, ही थिअरी एक सिग्निफिकंट थिअरी ठरली इव्हॉल्युशनच्या स्टडीसाठी. तर ओव्हरऑल इथे लक्षात ठेवण्यासारखं काय, डार्विननं कोणतं बुक पब्लिश केलं? ओरिजिन ऑफ स्पेसिस. सर्वायवल ऑफ फिटेस्ट म्हणजे काय? डार्विननं कोणती थिअरी प्रपोज केली? थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आणि हे 3 ऑब्जेक्शन्स. नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय हे एक लक्षात ठेवा. ओके, तर आपण नेक्स्ट पार्ट नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. हे बघा, इथे चार्ल्स डार्विनचा एक फोटो दिलेला आहे. इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्ट. चार्ल्स रॉबर्ट डार्विन हे त्याचं नाव आहे. त्यांचा ओव्हरऑल पिरियड 1809 to 1882 असा होता. दिस इंग्लिश बायोलॉजिस्ट प्रपोज द थिअरी ऑफ इव्होल्युशन. हे एक इंग्लिश बायोलॉजिस्ट आहेत. त्यांनी इव्होल्युशनची थिअरी प्रपोज केली. He showed that all the species of living organisms have been gradually evolved over the period of thousands of years from common ancestor. त्यांनी काय दाखवलं, तर जे प्रत्येक ऑर्गॅनिझम्स आहेत, ऑल स्पेसीज आहेत ऑर्गॅनिझम्सच्या, त्या ग्रॅज्युअली इव्हॉल्व झाल्यात त्यांच्या अनसेस्टर पासून. He proposed that principle of natural selection is responsible for this evolution. त्यांनी हे सांगितलं की प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन हे इव्होल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. ओके, तर नेक्स्ट आपल्याला पाहायचं लॅमार्किझम. ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूयात. तर नेक्स्ट लेक्चर नक्की पहा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा.